विषय मराठी, घटक वर्णमाला. प्रश्नोत्तरे. प्रश्न पहिला, ज्ञानचक्षु या शब्दामध्ये एकूण वर्ण किती? पर्याय क्रमांक 1 10, पर्याय क्रमांक 2 11, पर्याय क्रमांक 3 12, पर्याय क्रमांक 4 13. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 10. वर्ण म्हणजे भाषेतील सर्वात लहान उच्चारित एकक. शब्दाची फोड करून वर्ण मोजले जातात. ज्ञानचक्षु या शब्दाची फोड खालीलप्रमाणे: ज्ञ, ज अधिक ण्य. संयुक्ताक्षर 2 व्यंजने. आ दीर्घ स्वर, न अधिक अ व्यंजन प्लस ऱ्हस्व स्वर. च अधिक अ क्षु, क अधिक श अधिक उ 3 वर्ण. अशा प्रकारे एकूण 10 वर्ण या शब्दामध्ये आहेत. प्रश्न दुसरा, अ आ इ ई उ ऊ हे कोणत्या प्रकारचे स्वर आहेत? पर्याय क्रमांक 1 सजातीय, पर्याय क्रमांक 2 विजातीय, पर्याय क्रमांक 3 संयुक्त, पर्याय क्रमांक 4 दीर्घ. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सजातीय. मराठी स्वरांचे वर्गीकरण उच्चार स्थानावरून केले जाते. ज्या 2 स्वरांचे उच्चार स्थान, जिभेचा भाग, तालू, ओठ इत्यादी सारखेच असते त्यांना सजातीय स्वर असे म्हणतात. अ व आ कंठ्य म्हणजे गळ्यातून, ई व ई तालव्य टाळूशी, उ व ऊ ओष्ठ म्हणजे ओठांशी संबंध आहे. येथे प्रत्येक जोडी एकाच स्थानातून उच्चारली जाते. फक्त उच्चार काळ ऱ्हस्व किंवा दीर्घ असा वेगळा आहे. ट्रिक, उच्चारस्थान एकच म्हणजे हे सख्खे भाऊ बहीण म्हणजेच सजातीय. प्रश्न तिसरा, धरणी या शब्दाचा लघु गुरुक्रम कसा असेल? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 लघु लघु गुरु. लघु ज्याच्या उच्चारास एक मात्रा लागते म्हणजेच ऱ्हस्व स्वर अ ई उ रू. गुरु ज्याच्या उच्चारास 2 मात्रा लागतात म्हणजेच दीर्घ स्वर आ ई उ रू ए ऐ ओ औ किंवा जोडाक्षरानंतरचे अक्षर. ध हा लघु आहे, र हा सुद्धा लघु आहे आणि नी इथे ई हा स्वर दीर्घ आहे म्हणून गुरु. म्हणून त्याचा क्रम असेल लघु लघु गुरु. प्रश्न चौथा, पुढीलपैकी मूर्धन्य वर्ण कोणता? पर्याय क्रमांक 1 थ, पर्याय क्रमांक 2 ळ, पर्याय क्रमांक 3 ख, पर्याय क्रमांक 4 स. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ळ. मूर्धन्य वर्ण उच्चार करताना जिभेचा शेंडा वर वळून टाळूच्या मधल्या भागाला म्हणजेच मूर्ध्याला स्पर्श करतो. अक्षर आहेत ट वर्गातील ट ठ ड ढ न आणि इतर र श ळ. थ हा दंतवर्गीय आहे, ख हा कंठ्य, स हा दंत उष्म, फक्त ळ हा मूर्धन्य आहे. ट्रिक, जीभ मागे वळली की मूर्धन्य. ळ म्हणताना जीभ वळतेच. उत्तर पक्के ळ हेच. प्रश्न पाचवा, ए ऐ ओ औ हे कोणत्या प्रकारचे स्वर आहेत? पर्याय क्रमांक 1 ऱ्हस्व स्वर, पर्याय क्रमांक 2 अर्धस्वर, पर्याय क्रमांक 3 संयुक्त स्वर, पर्याय क्रमांक 4 सजातीय स्वर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 संयुक्त स्वर. संयुक्त स्वर
दोन मूळ स्वरांच्या योगाने तयार होणारे स्वर. ए अ अधिक ई किंवा अ अधिक ई. ऐ अ अधिक ए. ओ अ अधिक उ आणि औ अ अधिक ओ. यांचा उच्चार एका स्वरासारखा असला तरी त्यांच्या निर्मितीत दोन स्वर सामील असतात. प्रश्न 6. सर्व लघु मात्रा असणारा खालीलपैकी शब्द कोणता? पर्याय क्रमांक 1 कावळा, पर्याय क्रमांक 2 चिमणी, पर्याय क्रमांक 3 कमळ, पर्याय क्रमांक 4 गुलाब. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कमळ. लघु मात्रा प्रत्येक अक्षरात अ, ई, उ अशा ऱ्हस्व स्वरांपैकी एक असावा. शिवाय जोडाक्षरे नसावीत. जोडाक्षरामुळे मागचे अक्षर गुरु होते. कावळा का गुरु व लघु ळा गुरु म्हणजे मिश्र. चिमणी ची लघु म लघु नी गुरु मिश्र. कमळ क लघु म लघु ळ लघु सर्व लघु. गुलाब गु लघु ला गुरु ब लघु म्हणजे मिश्र. क म ळ कुठेच काना मात्रा वेलांटी नाही म्हणजे सगळेच छोटे लघु. प्रश्न 7. पुढीलपैकी औष्ठ्यवर्ण कोणता? पर्याय क्रमांक 1 भ, पर्याय क्रमांक 2 ल, पर्याय क्रमांक 3 श, पर्याय क्रमांक 4 श. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भ. औष्ठ्यवर्ण उच्चार करताना दोन्ही ओठ एकमेकांना भिडतात किंवा जवळ येतात. उदाहरणार्थ प वर्गातील प, फ, ब, भ, म. ओष्ठ्यस्वर उ, ऊ, ओ, औ. भ उच्चारताना ओठांचा स्पर्श होतो. ल दंत्य, श मूर्धन्य, श तालव्य. भ म्हणताना ओठांचा स्पर्श हमकास ओष्ठ्य. प्रश्न 8. मराठी वर्णमालेतील अम, आहा यांना काय म्हणतात? पर्याय क्रमांक 1 बाराखडी, पर्याय क्रमांक 2 स्वरादी, पर्याय क्रमांक 3 व्यंजन, पर्याय क्रमांक 4 शब्द. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 स्वरादी. स्वरादी म्हणजे ज्यांच्या उच्चाराच्या सुरुवातीला स्वराचा आवाज येतो. अम अनुस्वार, अ अधिक अनुस्वार. आहा विसर्ग, अ अधिक आहा हकाराची छटा. ही दोन्ही चिन्हे स्वरानंतर येतात. बाराखडी म्हणजे क अधिक अ, क अधिक आ असे. व्यंजन म्हणजे क, ख इत्यादी. स्वरादी हा पारंपरिक वर्णमालेतच एक वेगळा प्रकार आहे. त्रिक स्वर आहे ज्यांच्या आधी तेच आपले स्वरादी. प्रश्न 9. भास्कर या शब्दातील योग्य व अचूक लघु गुरु क्रम ओळखा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गुरु लघु लघु. भा दीर्घ स्वर आ म्हणजेच गुरु. स्क येथे स अधिक क हे जोडाक्षर. जोडाक्षराचा उच्चार ऱ्हस्व, पण जोडाक्षरामुळे मागचे अक्षर भा हे गुरु झाले, पण स्क हा लघु असेल आणि र हा सुद्धा ऱ्हस्व म्हणून लघु. त्रिक जोडाक्षराचा नियम आठवा. भा गुरु, स्क लघु, र लघु. संयुक्ताक्षराला अ लागतो म्हणून लघु. प्रश्न 10. श्रद्धांजली मधील एकूण वर्ण किती? पर्याय क्रमांक 1 7, पर्याय क्रमांक 2 10, पर्याय क्रमांक 3 11, पर्याय क्रमांक 4 8,
बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 11. या ठिकाणी श्रद्धांजली या शब्दाची फोड दिली आहे. श अधिक र अधिक अ अधिक द अधिक ध अधिक आ अधिक अनुस्वार अधिक ज अधिक अ अधिक ल अधिक ई म्हणजेच एकूण 11 ही संख्या येते. प्रश्न 11. खालीलपैकी कठोर व्यंजन कोणते? पर्याय क्रमांक 1 झ, पर्याय क्रमांक 2 घ, पर्याय क्रमांक 3 ब, पर्याय क्रमांक 4 त. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 त. स्पर्श व्यंजनांचे क ते म प्रकार आपण पाहूया. कठोर, स्वर यंत्रातून हवा मोकळी सुटते, कंपन नसते. प्रत्येक वर्गातील पहिली 2 व्यंजने कठोर असतात. क ख, च छ, ट ठ, त थ, प फ. मृदू, स्वर यंत्रात कंपन असते. ग घ, ज झ, ड ढ, द ध, ब भ. त हा कठोर, ब मृदू, घ मृदू, झ मृदू. ट्रिक, क च ट त प वर्गातील पहिले 2 नेहमी कठोर असतात. त म्हणजे त वर्गातील पहिला म्हणजेच तो कठोर असेल. प्रश्न 12वा. पुढीलपैकी कोणत्या वर्णाला महाप्राण वर्ण म्हणतात? पर्याय क्रमांक 1 च, पर्याय क्रमांक 2 ग, पर्याय क्रमांक 3 ब, पर्याय क्रमांक 4 घ. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 घ. प्राण बरोबर श्वास. महाप्राण म्हणजे उच्चारात जोराचा श्वास बाहेर पडतो. प्रत्येक वर्गातील दुसरे व तिसरे व्यंजन ख, छ, ठ, थ, फ आणि घ, झ, ढ, ध, भ हे महाप्राण असतात. घ बरोबर ग अधिक ह. यात हकाराची छटा असते. श्वास बाहेर जोरात येतो. च अल्पप्राण, ग अल्पप्राण आणि ब अल्पप्राण आहे. ट्रिक, ज्याच्या उच्चारात लपलाय ह तोच महाप्राण घ. प्रश्न 13वा. नैऋत्य या शब्दामधील वर्णांची संख्या किती? पर्याय क्रमांक 1 7, पर्याय क्रमांक 2 6, पर्याय क्रमांक 3 4, पर्याय क्रमांक 4 3. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 7. नैऋत्य आपण फोडला तर न अधिक ऐ अधिक र अधिक ऋ अधिक त अधिक य अधिक अ अशी नैऋत्य या शब्दाची फोड येते. न व्यंजन, ऐ संयुक्त स्वर, र रफार, ऋ स्वर, त व्यंजन, य व्यंजन, अ स्वर म्हणजेच एकूण 7 वर्ण आहेत. ऐ हा एकच वर्ण आहे. ऋ यात र आणि ऋ वेगवेगळे आहेत. प्रश्न 14वा. पुस्तक या शब्दातील अचूक लघु गुरुक्रम ओळखा. पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत. यातील अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गुरु लघु लघु. पुस्तक पु अधिक स्त अधिक क. पु ऱ्हस्व उ पण पुढे स्त हे जोडाक्षर आहे. नियम असा आहे जोडाक्षराच्या आधीचे ऱ्हस्व स्वरयुक्त अक्षर गुरु होते म्हणून पु हा गुरु असेल. स्त जोडाक्षर आहे त्यात स्वर अ आहे त्यामुळे ते लघु. क यामध्ये ऱ्हस्व अ येतो त्यामुळे हे सुद्धा लघु म्हणून क्रम असेल गुरु लघु लघु. प्रश्न 15वा. मराठी वर्णमालेत
किती स्वरादी आहेत? पर्याय क्रमांक 1 1, पर्याय क्रमांक 2 2, पर्याय क्रमांक 3 12, पर्याय क्रमांक 4 48. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 2. पारंपरिक मराठी वर्णमालेत एकूण 12 स्वर, 36 व्यंजन आणि 2 स्वरादी, अनुस्वार अम व विसर्ग आहा असे 50 वर्ण असतात. स्वरा आदी म्हणजे स्वराने सुरू होणारे अम व आहा हे नेहमी स्वरानंतर येतात. प्रश्न 16वा. पुढीलपैकी कोणता वर्ण कठोर वर्ण आहे? पर्याय क्रमांक 1 फ, पर्याय क्रमांक 2 ब, पर्याय क्रमांक 3 द, पर्याय क्रमांक 4 न. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फ. कठोर बरोबर अघोष. प्रत्येक वर्गातील पहिली 2 व्यंजने कठोर असतात. प वर्ग प फ. ब हा प वर्गातील तिसरा म्हणजे तो मृदू असणार आहे. द हा त वर्गातील तिसरा त्यामुळे तो मृदू आहे. न हा त वर्गातील 5वा तो सुद्धा मृदू, म्हणून फ हा नक्कीच कठोर आहे. प्रश्न 17वा. आ हा स्वर कोणत्या वर्ण प्रकाराचा आहे? पर्याय क्रमांक 1 ओष्ठ्य, पर्याय क्रमांक 2 कंठ्य, पर्याय क्रमांक 3 दंत्य, पर्याय क्रमांक 4 मूर्धन्य. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कंठ्य. उच्चार स्थानानुसार स्वरांचे वर्गीकरण. कंठ्य अ आ गळ्याच्या मुळातून, तालव्य ई ई, ओष्ठ्य उ ऊ, मूर्धन्य रू रू, दंत्य दात नाही मराठीत आणि लू तेलुगू कन्नड. कंठोष्ठ ओ औ. आ याचा उच्चार गळ्यातून होतो, ओठांशी संबंध नाही. आ म्हणताना गळ्याला किंवा कंठाला हात लावून पहा, त्या ठिकाणी कंपन जाणवेल, म्हणून आपलं उत्तर आहे कंठ. प्रश्न 18वा. खालीलपैकी स्वरादी वर्ण कोणते? पर्याय क्रमांक 1 ओ औ, पर्याय क्रमांक 2 अम आहा, पर्याय क्रमांक 3 क्ष ज्ञ, पर्याय क्रमांक 4 अ आ. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अम आहा. स्वरादी म्हणजे अम व आहा. ओ औ हे संयुक्त स्वर आहेत. क्ष ज्ञ ही संयुक्त व्यंजने आहेत. अ आ हे मूळ स्वर आहेत. ज्यांच्या डोक्यावर टिंब अम आणि पुढे 2 टिंब आहा तेच आपले स्वरादी. प्रश्न 19. पुढीलपैकी कोणता वर्ण कठोर वर्ण आहे? पर्याय क्रमांक 1 प, पर्याय क्रमांक 2 ब, पर्याय क्रमांक 3 भ, पर्याय क्रमांक 4 ध. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प. कठोर बरोबर अघोष. प प वर्गातील पहिला म्हणजे तो कठोर असेल. ब प वर्गातील तिसरा त्यामुळे तो मृदू. भ प वर्गातील चौथा मृदू पण महाप्राण. ध त वर्गातील चौथा म्हणून तो मृदू, म्हणून केवळ प हा कठोर वर्ण आहे. लक्षात ठेवा, वर्णमालेतील प्रश्नांसाठी नेहमी शब्दाची खोड करून मोजा. संयुक्ताक्षरातील प्रत्येक व्यंजन स्वतंत्र वर्ण असते. लघुगुरु ठरवताना जोडाक्षराच्या आधीचे ऱ्हस्व अक्षर गुरु होते. हा नियम बहुतेक प्रश्नांची गुरुकिल्ली आहे. कठोर मृदू ओळखण्यासाठी प्रत्येक वर्गातील पहिली 2 कठोर आणि पुढचे मृदू हे सूत्र पुरेसे आहे. महाप्राण म्हणजे ज्यात ह ची छटा आहे. उदाहरणार्थ घ झ ढ ध भ, तसेच ख छ ठ
थ फ. स्वरादी फक्त 2. आहा यांचा स्वतंत्र वर्ण म्हणून उल्लेख परीक्षेत वारंवार येतो. धन्यवाद.